संध्याकाळपर्यंत जगतील इतकं डॉक्टरांनी मर्दके डॉक्टरांनी सांगितलं होतं आमच्या मठावरच्या डॉक्टरांनी. तर ते योगायोगानं म्हणजे माझे जावई यांच्या शाळेत शिक्षक म्हणून आहेत. तर त्यांनी त्यांना ह्या तुमच्या वडिलांना हे थोडंसं पाणी घेऊन बघा म्हणून त्यांच्याकडे मार्ग दाखवला आणि तिथून आम्ही पाणी मी तो स्वतः येऊन 20-20 लिटरची कॅन भरून घेऊन तिकडे जात होतो. त्याचा पाण्याचा वापर केला नाही. आज तोच पेशंट स्वतः फिरतोय स्वतः जेवतोय खातोय टॉयलेटमध्ये स्वतः पैकी थंडणीत आहे. त्यानंतर सेंटर चालू केलं ते पहिलं सेंटर चालू केलं मी माझ्या मुलीच्या घरी आणि आता कालच दुसरं सेंटर चालू केलं ते माझ्या घरी. म्हणजे 2 सेंटर मी चालू केलेले आहेत. तर तो एक अनुभव फार मोठा आला. त्याच्यानंतर परत म्हणजे बरेचसे अनुभव म्हणजे मिशनला सुद्धा म्हणजे शुगरचा त्रास आहे, परत हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्या सगळ्यावर बराच चांगला म्हणजे इफेक्ट आहे. मला स्वतःला म्हणजे हे आलेलं आहे की माझे ते तुझे 11.5 अंजे स्प्रे आहे त्या स्प्रेचा उपयोग मी स्वतः केलेला आहे. की माझ्या इथून तोंडावरती हे होते काळे हे उठतात त्याला काय म्हणतात चामकी ती चामकी माझी गेलेली ती. आता मी चेहऱ्यावर 3 स्प्रेचं काय आता एक 8-10 दिवसाला मी टोटल कंटिन्यू वापर करतोय. तुम्हाला चेहऱ्यावर तुझा फ्रेशनेस दिसतो बरेचसे फरक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुरुवात म्हणजे करण्यापाठीमध्ये दुसरा एक माझा उद्देश होता की मी शासकीय सेवा ग्रामविकास अधिकारी म्हणून 38 वर्षे काम केलं. सेवानिवृत्त झालं 2020ला. त्यानंतर माझ्या मनात असं होतं की जे रिटायरमेंट नंतर जे पैसे मिळतात ते कुठेतरी डेड इन्व्हेस्टमेंट न करता म्हणजे प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्ट करावे असं डोक्यात होतं. त्यानंतर मी याच्या अगोदर सुद्धा केलं होतं. अगोदर सुद्धा मी केले इन्व्हेस्ट करताना सगळे कुठे रोलर घे बॉयलर घे जे उत्पादन मिळेल अशा दृष्टीने सगळं डेव्हलप करून गेलो. आणि त्याला हे चांगली जोड मिळाली की एकाला 2 सेंटर म्हणजे चालू केली. लोकांना तर भरपूर अनुभव आहे. इतके काल जो आम्ही डेमो ठेवला होता तो डेमो आमचा सक्सेस झाला नाही. म्हणजे अचानकपणे पाऊस चालू झाला. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात तो डेमो ठेवला. 150-200 माणसं आमच्या नियोजन लावलं होतं. आणि ते पावसामुळे सगळं थांबलं. पण शेवटी मग घरी जाऊन या सगळ्यांना मंडळींना घरी बोलवून थोडक्यात तो कार्यक्रम आटपता गेला. परत एक 7-8 दिवसात मी परत मोठा डेमो म्हणजे परत लावणार आहे तिथं. तर हा फार मोठा इतिहास घडवणारा पाणी आहे इतकंच सांगेन. आणि याच्यातून नुसतं म्हणजे ब्लेसिंग तुम्हाला आशीर्वाद तर मिळतीलच पण पैसाही तुम्हाला भरपूर मिळून जाणार आहे. तर दोन्ही दृष्टिकोनातून थोडंसं रनिंग म्हणजे काय घोडं पळाल्याशिवाय म्हणजे रेसमध्ये जिंकणार नाही. तर थोडंसं पळावं लागेल. आणि तुम्ही म्हणताय सर नुसतं महाराष्ट्रात नाही इतकी ही टीम आपली कोल्हापूर जिल्हा हा प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्रात कायमपणे क्रांती करत असतो. तीच क्रांती याही बाबतीत कोल्हापूर जिल्हा नक्की करेल असा मला आत्मविश्वास आहे.